देवाचं वचन सांगतं प्रभूचा प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे। येशू ख्रिस्त जगामध्ये प्रकाश घेऊन आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता तो म्हणतो की तुला सुद्धा प्रकाशित व्हायचं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं तारण मिळालं कशासाठी मिळालं? जे तारण प्रभूनं तुम्हाला दिलं ना आणि त्या तारणामध्ये तुम्हाला पुढे जायचंय, जो प्रकाश तुम्हाला मिळाला तो प्रकाश तुम्हाला इतरांना द्यायचा आहे। परंतु आज बऱ्याच ठिकाणामध्ये, बऱ्याचशा मंडळांमध्ये, बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांमध्ये समस्या कोणती असेल तर त्यांनी त्यांचा प्रकाश घालून बसलेले आहेत। प्रभूचं तेज तुझ्यावरती आलेलं आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्यावरती आलेलं आहे आणि इतकं अद्भुत अलौकिक सामर्थ्य प्रभूचा प्रकाश जर तुमच्याकडे आलेला आहे तर या प्रकाशामध्ये तुम्ही प्रकाशित होत आहात का? आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये बसलेलो आहोत? आम्ही निराशेमध्ये, आम्ही भीतीमध्ये, आम्ही आमच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये अडकून पडलेलो आहोत का? आम्ही आमच्या समस्येमध्ये अडकून पडलो आहोत का? ज्या ठिकाणामध्ये आम्ही प्रभूची सेवा करत आहे त्या सेवेमध्ये आणि देवानं मला पाचारण केलेलं असताना खरंच आमचा प्रकाश, सेवेतला प्रकाश लोकांना दिसत आहे का? जे आमचं कॉलिंग आहे, जे आमचं पाचारण आहे, जे आमच्यासाठी प्रभूनं विशेष प्रकारची देणगी दिलेली आहे आणि या देणगीकडे आमचं लक्ष लागलेलं आहे का? आणि ज्या दिवशी प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याच्यातली कुवत, त्याच्यातली ताकद, त्याच्यातलं सामर्थ्य आणि पाचारणाचा उद्देश समजेल ना, त्या दिवशी मंडळ्या संजीवित व्हायला आणि महाराष्ट्र संजीवित व्हायला वेळ लागणार नाही। हा सगळीकडे अंधार आहे। मंडळांमध्ये जे देवाच्या वचनाचं काम व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे प्रत्येक मंडळीने संजीवित होऊन प्रत्येक विश्वासणाऱ्यानं प्रकाशित होऊन अनेकांना प्रकाश द्यायला निघायचे, परंतु आज आम्ही विश्वासणाऱ्यांची अवस्था पाहतो ते एलियासारखे बनून गेलेले आहेत। चमत्कार देव घडवत आहे, वापरून पण देव घेत आहे, परंतु समस्या अशी आहे की ते प्रकाश देणं विसरून गेलेले आहेत। ज्या देवानं त्यांना प्रकाश दिला, त्यांना चांगली वाट दाखवली, जसं आम्ही पाहतो की सूर्यापासून चंद्र प्रकाश घेऊन रात्री लोकांना प्रकाश देतो, म्हणजे अंधारामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे। प्रकाश दाखवणं म्हणजे लोकांना मार्ग दाखवणं। मग तुम्ही लोकांना मार्ग दाखवत आहात का तुम्ही प्रकाश घेऊन आपल्या घरामध्ये बसलेले आहे? तुमच्या घरामध्ये बॅटरी आहे, परंतु त्या बॅटरीला जर वापरलंच नाही तर कशा पद्धतीने लोकांना मार्ग दिसणार आहे? मला देवानं मार्ग दाखवण्यासाठी प्रकाशित केलेला आहे।